उमेदवारी न मिळाल्यानं नाराज झालेले आमदार अब्दुल सत्तार यांनी थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती मिळते। रात्री उशिरा वर्षा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी उभयतांमध्ये भेट आणि चर्चा झाल्याचं कळतं। सत्तार रावसाहेब दानवे ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत यांच्यासह कालच औरंगाबादहून मुंबईत दाखल झाले होते। या भेटीमध्ये संभाव्य पक्षप्रवेशावरून चर्चा झाल्याची माहिती मिळते। मला विमान येतं, तुम्ही एकत्र येता दोघे जण, मुख्यमंत्री म्हणता या तुम्ही नाही म्हणता, काय चाललं नेमकं? हे तर दानवेंनी आणि सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाला विचारायला पाहिजे का मला विमान कशासाठी पाठवलं होतं। काही दुसरा विशेष निमंत्रण नव्हतं। जे निमंत्रण होतं त्यांचं आणि माझं बोलणं झालं। रावसाहेब दानवे काय बोलतात, कसं बोलतात, कशा पद्धतीने बोलतात त्याचा खुलासा त्याच्याऐवजी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाशी करावं। आणि मी त्यांच्या अगोदर स्पष्ट केलं का मी भाजपमध्ये जाणार नाही, तर त्यावेळेस दानवे साहेब काय बोलतील याचा अर्थ तुम्ही समजायला पाहिजे। मी सांगितलं असतं मी भाजपमध्ये जाणार तर त्यांनी दरवाजा विमानाचा उघडला ते उघडला असता। तुम्ही बेसिकली टेक ऑफ तर घेतले भाजपच्या दिशेने, फक्त लँड कधी भाजपमध्ये होते ते बघावं लागेल। दुसरा एक मुद्दा, तुम्ही एक उमेदवारी अर्ज भरलाय औरंगाबादमधून अपक्ष उमेदवार म्हणून, तुम्ही आता निवडणूक लढवणार का अर्ज मागे घेणार? मी रात्री सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाशी चर्चा केली, त्यानंतर अवेसी जे MIMचे आहे त्यांच्याशीही चर्चा करणार। तुम्ही जर समजा उमेदवारी अर्ज मागे घेतला तर तुमचे अजून एक राजकीय विरोधक आहेत, ते म्हणजे चंद्रकांत खैरे। निश्चितपणे तुम्ही जर उमेदवारी अर्ज मागे घेतला तर त्यांना राजकीय अडचण होणार आहे, निश्चित आहे। कारण तुम्ही जर उभे राहिलात तर वोट डिवाइड होऊन खैरेंना फायदा होतो, तुम्ही नाही उभं राहिलात तर त्यांना धोका निर्माण होतो। म्हणून खैरेंना देखील अडचणीत आणण्यासाठी तुम्ही उमेदवारी अर्ज मागे घेणार अशी चर्चा आहे। खैरेला अडचणीमध्ये आणण्यासाठी सेक्युलर मतावर परिणाम होणार नाही, सेक्युलर मतं फुटणार नाही याची दक्षता घेण्यासाठीच मी MIMचे सुप्रीमो जे आहे असदुद्दीन अवैसी यांच्याशी बोलणार, प्रकाशराव आंबेडकर साहेबांशी बोलणार का आपल्या दोघांची मतं वाटल्या गेली तर कदाचित जातीवादी शक्तीला फायदा मिळू शकतो शिवसेनेला। हे होते अब्दुल सत्तार। त्यांनी स्पष्टपणे जी भूमिका ती सांगितली आहे ती अशी आहे की भाजपमध्ये जाणार नाही आणि उमेदवारीबद्दल त्यांनी संदिग्धता ठेवलेली आहे। मात्र त्याच्या जो ते संदेश देऊ इच्छित आहेत तो हाच आहे, भाजपमध्ये कधीतरी प्रवेश होऊ शकेल आणि खैरेंना कदाचित अडचण आणण्यासाठी ते आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊ शकतील।